नमस्कार. आपलं स्वाधार हिलिंग चॅनलवरती स्वागत आहे. आत्ताचा हा जो व्हिडिओ बनवत आहे तो जरा श्वसन मार्ग शुद्धी म्हणजे आपलं मोकळं जर राहिलं, आपले श्वासनलिका, नाकपुड्या आणि हा पूर्ण भाग जर मोकळा राहिला व्यवस्थित, तर आपण प्राणायामाचा खूप छान अभ्यास करू शकतो. तर त्याला श्वसन मार्ग शुद्धी असं म्हटलं जातं. श्वसन मार्ग शुद्धी, रेस्पिरेटरी ट्रॅक क्लिन्सिंग. तर ते आपण म्हणजे त्याच्यामध्ये काय करणार आहोत, ॲक्टिवली आपण उच्छ्वास सोडणार. तर त्या एकेका नाकपुडीने अगोदर करणार आणि मग नंतर दोन्ही नाकपुड्यांनी जेव्हा करणार त्याला कपालभाती असं म्हटलं जातं. आणि कपालभाती सर्वच जणं करू शकतात, पण अगदी ज्यांना सिव्हिअर हार्टचे काही प्रॉब्लेम्स आहेत, बायपास वगैरे झालं असेल, तर त्यांना युजली आम्ही सांगत नाही, कारण ती ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. अदरवाईज एव्हरी वन कॅन डू इट. इव्हन प्रेग्नंट बायका पण हे करू शकतात. नॉट एकदम जास्ती जोरात हिसका नाही द्यायचा. आपल्या ह्या सर्व श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती दोन्ही क्रियांमध्ये उच्छ्वास सोडणं ही क्रिया आपली ॲक्टिव्ह राहणार आणि श्वास घेणं ही क्रिया पॅसिवली आपली घेतली जाणार आहे. दोन उच्छ्वासांच्यामध्ये पॅसिवली ती घेतली जाणार. तर आपण श्वसन मार्ग शुद्धी अगोदर एकेका नाकपुडीने करणार आहोत. एक नाकपुडी हलकीशी बंद करायची इकडे. की एक नाकपुडी ही बंद झाली. पाठीचा कणा ताठ राहून दे आणि उच्छ्वास सोडायचा आहे फक्त ॲक्टिवली. आपण 10 वेळा करणार आहोत. एकदा बघा तुम्ही, मग आपल्याला जमेल. पोट आत जाते की नाही तिथे लक्ष जाऊन दे. पंधरा ते 20 वेळा. हे केल्याने काय होतं, आपण डस्ट पार्टिकल्स काही इनहेल करतो श्वासाबरोबर. आपण ट्रॅव्हल करत असतो, नेहमी मास्क तर लावत नाही, त्या नाकपुड्यांमध्ये जे जाते डस्ट पार्टिकल्स, तर ते देखील आपलं बाहेर काढणं. समजा आतमध्ये चिकटून राहिलेले असतील तर ते बाहेर येऊ शकतं. ओके, असंच आपण आता दुसऱ्या नाकपुडीने करणार आहोत. हे सर्व व्हिडिओज जे बनवते जे अगदी बिगिनर्स आहेत, ज्यांना बिलकुल काहीच माहिती नाही, ते सहज हा अभ्यास करू शकतील. असं अगदी साध्या सोप्या भाषेत मराठीमध्ये मी बोलणार आहे. काही मधूनच हिंदीमध्ये पण असतील, नाही असं नाही, पण बरेचसे आपल्या मातृभाषेतले असतील. आता आपण ॲक्टिवली एक्झेल करणार आहोत दोन्ही नाकपुड्यांनी. त्याला कपालभाती म्हणतात. कपाल म्हणजे फोरहेड, भाती म्हणजे चमकणं. काय होतं, परत जे आपण एकेका नाकपुडीने केलं तेच दोन्ही नाकपुड्यांनी करतो आहे, तर परत सायनसमध्ये पण जिथे काही कचरा अडकलेला असेल, नाकपुड्यांमध्ये अडकला असेल, ते डस्ट पार्टिकल्स निघून जातात आणि सायनसेस मोकळे होतात आणि हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो येतो. कपालभाती रेग्युलर तुम्ही जर करत असाल तर तर त्याच्यासाठी त्याला कपालभाती, भाती म्हणजे चमक. तर आपण 20चे 2 राऊंड करणार आहोत. पाठीचा कणा ताठ राहून दे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली, द्रोण मुद्रा म्हणतात ह्याला, द्रोण मुद्रा म्हणतात. पाठीचा कणा ताठ, ॲक्टिवली एक्झेल. ह्याचे भरपूर 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 फायदे आहेत. एक तर आपली फुफ्फुसं मोकळी होतात, त्यामुळे ज्यांना अस्थमा आहे, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस, वारंवार शिंका येणं, ॲलर्जिक रायनायटिस, शिंका येतात, नाक गळतं आहे सतत, हा अभ्यास खूप चांगला आहे. आणि उच्छ्वास सोडताना एक मनात एक पॉझिटिव्ह संकल्प ठेवायचा, सकारात्मक संकल्प, की जी काही निगेटिव्ह एनर्जी रिलीज होते माझ्या शरीरामध्ये, जिथे जिथे निगेटिव्ह एनर्जी आहे ती रिलीज होते.
तर ह्या अभ्यासाने स्थूल शरीरामध्ये जो काही कचरा आहे ते काढण्याची ताकद आहेच. शिवाय आपलं स्थूल शरीराच्या पुढे आणि एक आपलं 4 शरीर आहेत. त्यातलं एक मेन महत्त्वाचं जे शरीर आहे, सूक्ष्म शरीर, जे आपलं भावनांचं शरीर आहे, त्याला प्राणमय कोश असं म्हटलं जातं. आणि जिथे आपल्या इडा आणि पिंगला नाड्या आहेत, त्या नाड्यांबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे. अनुलोम विलोम प्राणायाम जेव्हा घेईन तेव्हा ते जरूर पहा. तर आपल्या 2 नाड्या आहेत, 3 नाड्या महत्त्वाच्या आहेत. इडा नाडी किंवा चंद्रनाडी आपल्या डाव्या बाजूची, आणि उजव्या बाजूची जी आहे त्याला सूर्यनाडी किंवा पिंगला नाडी म्हणतात. आणि मधोमधून जाणारी ती सुषुम्ना नाडी. अशा 3 महत्त्वाच्या, 10 आहेत पण त्यातल्या 3 महत्त्वाच्या. तर ह्या इडा आणि पिंगला जे आपलं नाड्यांचं जाळं आपल्या प्राणमय कोशामध्ये आहे, तिथे पण जो काही आपला निगेटिव्ह कचरा, इमोशनल कचरा, मनाचा कचरा, तो पण निघून जात आहे. ही सकारात्मक ॲफर्मेशन देऊन, संकल्प देऊन जेव्हा तुम्ही प्राणायाम कराल तर त्याचे नक्कीच फायदे तुमच्या प्राणमय कोशाला पण मिळणार आणि तुमच्या स्थूल शरीर अन्नमय कोशाला पण मिळणार. परत एकदा आपण कपालभातीचे स्ट्रोक घेणार आहोत. आता आपण 20-20च घेतोय सुरुवातीला, पण जशी तुम्हाला सवय होईल तेव्हा 20चं तुम्ही 25 करू शकता, 25चे 30 करू शकता. दर आठवड्याला तुम्ही वाढवू शकता. नॉर्मल मी खूप हळू घेतलं आहे. नॉर्मल जो कपालभाती जे केलं जातं ते मिनिटाला 120 स्ट्रोक ह्या पद्धतीत केलं जातं. मी तुम्हाला फक्त झलक दाखवते, पूर्ण 1 मिनिट नाही करत. पण हे आपण सुरुवातीला करणार नाही. जे बिगिनर्स आहेत, ज्यांना जेवढं मी शिकवलं आहे सुरुवातीला तेवढंच, पण हे आपण नंतर हळूहळू वाढवत ह्या स्टेपला येऊ शकतो. हे कोणी करायचं नाही. हार्ट पेशंट, हाय बी पीवाले, त्यांनी करायचंच नाही. त्यांना मी जे सुरुवातीला सांगितलं तेवढंच करायचं. पण जे नॉर्मल आहेत आणि ज्यांना डायबिटीस आहे पण हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम नाही आहेत, किंवा इश्चिमिक हार्ट डिसीज वगैरे प्रॉब्लेम नाही आहे, तर नक्की करा. कारण डायबिटीसला पण खूप फायदे आहेत. कपालभातीचे तर भरपूर फायदे. डायफ्रॅम, तुमचा छातीचा पडदा जो वर खाली होत राहतो कपालभातीच्या अभ्यासात, आणि पुढे मागे पण होतं, तर त्याचे आपल्या जस्ट जठर आहे, आपली लिव्हर आहे, ह्या बाजूला पॅनक्रियास आहे पोटात, ह्या बाजूला स्प्लीन आहे, आणि पाठी किडनीज आहेत. तर हे पोटातले अवयव जे छातीच्या पडद्याच्या खाली आहेत पोटात, ते पण खूप सुंदर मसाज होतात. तर त्यामुळे डायबिटीस ज्यांना आहे त्यांनी तर 100% करावं. आता 20-20चे सुरुवातीला 2दा घ्या, मग हवं जशी सवय होईल तसं हळूहळू मी म्हटलं तसं 5-5च्या ह्याच्याने आपण दर आठवड्याला वाढवू शकतो. आणि शेवट मी जे दाखवलं तर तिथे आपल्याला यायचं आहे. गंतव्य ते आहे, हे ध्यानात ठेवून करायचं आहे. परत हार्ट पेशंट त्यांनी कॉशियसली करायचं, त्यांनी नाही करायचं. ओके, थँक्यू.